नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग थालीपीठ बनवणार आहोत. काही ठिकाणी याला धपाटेसुद्धा म्हणतात. तर मस्त असे हे धपाटे आज आपण बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला एक जुडी कोथिंबीर अगोदर निवडून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे टाकून बारीक असं याला दळून घ्यायचं. एका भांड्यामध्ये 1 वाटी भरून पोहे टाकायचे. हे पोहेसुद्धा चांगले धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटे हे पोहे आपण भिजण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण बाकीचे पीठ एकत्र करून घेऊ. तर एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ, 2 वाटी भरून ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. तर हे अर्धी वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ मी टाकलंय. आता दळून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ आणि चिरून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, कांदा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. नंतर आपण जेव्हा थालीपीठ थापतो तर वरतून कांदा कोथिंबीर टाकली म्हणजे दिसायला थालीपीठ अजून छान दिसतं. आता याच्यामध्ये चमचाभर मीठ टाकू किंवा चवीनुसार. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. पोहे आता भिजलेले आहेत. हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. बारीक असं आपल्याला याला दळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. सर्व पोहे आता व्यवस्थित असे मी दळून घेत आहे. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकते. जसं लागेल तसं पाणी आपल्याला याला दळताना टाकायचं आहे. तर 2-3 वेळेस थोडं थोडं पाणी टाकत हे पोहे व्यवस्थित असे दळून घेतलेत. आता दळून घेतलेले पोहे या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत. पोहे टाकल्यामुळे थालीपीठ अजिबात वातड होत नाही. वरतून थोडंसं क्रिस्पी होतं आणि आतून मऊ असं मस्त चवीला हे लागतं. तर पोहे टाकायला हवे ज्याच्यामुळे थालीपीठ किंवा धपाटे आपले छान होतात. एवढ्या प्रमाणासाठी बरोबर 1 वाटीच पोहे आपल्याला वापरायचेत. जास्त पोहे जर वापरले तर थालीपीठ तव्याला चिटकू शकतं. आता जर एखाद्या वेळेस पोहे जास्त पडले आणि थालीपीठ तव्याला चिकटतंय तर त्यावेळेस सर्व पीठ थोडे थोडे याच्यामध्ये अजून टाकायचे. ज्वारीचं, हरभऱ्या डाळीचं आणि गव्हाचं पीठ असं सर्व थोडं थोडं पीठ यामध्ये टाकायचं. पीठ वापस ॲडजस्ट करून घ्यायचं. यामुळे काय होतं, धपाटे आपली चिकटणार नाहीत. एवढ्या प्रमाणात जर पोहे टाकले तर अजिबात धपाटे चिटकत नाहीत. तर आता व्यवस्थित असं मी याला मळून घेते. थोडंसं सैलसर असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. घट्ट पीठ मळायचं नाही. आता पीठ भिजवून झालंय तर एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. पोळीपाटावरती एक सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे, तो टाकायचा. अर्धा चमचा तेल आणि पाणी जे आपण मिक्स करून घेतलंय ते पूर्ण कपड्याला असं लावून घ्यायचं. दुसरं साधं पाणी घ्यायचं. हा कपडा पूर्ण पाण्याने असा ओला करून घ्यायचा. तर आता याच्यामुळे आपलं धपाटं जे आहे ते अजिबात कपड्याला चिटकून राहत नाही. मस्त अलगदपणे असं ते तव्यावरती सोडल्या जातं. तर एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून हे धपाटं आपण थापून घेऊयात. तर सर्व बाजूंनी एकसारखं असं हे धपाटं आपल्याला थापून घ्यायचं आहे. धपाटं थापताना फक्त पुढच्या बोटांचाच आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे छान असं ते थापल्या जातं. तर मध्यभागीपासून कडेपर्यंत असं याला थापत जायचं आहे. सर्व बाजूंनी सारखं असं थापलं की मध्ये एक छिद्र करायचं आणि थोडी कोथिंबीर, कांदा आपण जो शिल्लक ठेवलेला आहे तो याच्यावरती टाकायचा. हाताने वापस याला थोडंसं असं थापून घ्यायचं म्हणजे कांदा कोथिंबीर निघत नाही. आता तवासुद्धा गरम झालेला आहे. तवा खूप जास्त गरम होऊ द्यायचा नाही किंवा खूप थंडसुद्धा नको. मध्यम आचेवर हा तवा आता आपण ठेवूयात. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. अर्धा चमचा तेल टाकायचं. तेल सर्व तव्याला लावून घ्यायचं. अलगदपणे हा कपडा असा उचलून आपण हे थालीपीठ या तव्यावरती असं टाकून घेऊयात. तर सुरुवातीला बघायचं की धपाटं कुठून कपड्याला चिटकत नाही तसा कपडा आपल्याला असा उचलून घ्यायचा आहे. जर कपड्याला एका बाजूने धपाटं चिकटतंय असं वाटलं तर दुसऱ्या बाजूने त्याला
उचलून घ्यायचं, म्हणजे ते अलगदपणे निघतं, तव्याला चिटकत नाही. आता थोडंसं हे सुकल्यासारखं वाटलं की उलटण्याने याला सर्व बाजूंनी मोकळं करून घ्यायचं आणि पलटी करायचं. थोडंसं चिकटल्यासारखं वाटू लागलं तर तेल सोडून आपण याला 2 मिनिटे तसंच तव्यावरती ठेवून द्यायचं, म्हणजे ते आरामात निघतं. तर दोन्ही बाजूंनी मस्त असं आता मध्यम आचेवर याला मी भाजून घेते. तवा जर थंड असेल तर थालीपीठ तव्याला चिटकू शकतं, त्यामुळे व्यवस्थित असा मध्यम आचेवर हा तवा आपल्याला गरम असायला हवा. मस्त असा ह्या धपाट्याला कलर आलेला आहे, दिसायलाही छान दिसतंय आणि खायलासुद्धा मस्त खमंग असं लागतं. काळजी जर घेतली तर अजिबात हे तव्याला चिटकत नाही. तर पहा, मस्त असं हे आपलं थालीपीठ बनून झाले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.